आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथील अद्ययावत डायलिसिस आणि अपघात विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांनी सर्वप्रथम आमदार दळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, हर्षल पाटील, शैलेश चव्हाण, अशरफ घट्टे, संपदा माळी, मनोहर पाटील, ॲडव्होकेट मनमित पाटील हे सर्व मान्यवर उपस्थित होते। तसेच जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शीतल जोशी घुले, कान नाक घसा तज्ञ वर्ग 1 डॉक्टर निशिकांत पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर संगमेश्वर महाजन, इतर सर्व अधिकारी उपस्थित होते। आमदार महेंद्र दळवी यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस आणि अपघात विभाग अद्ययावत करण्यात आला असून आतापर्यंत डायलिसिस विभागात प्रतिदिन 3 शिफ्ट मध्ये 7 मशीनच्या सहाय्याने 74 रुग्ण उपचार घेत असून महिन्यात एकूण 618 डायलिसिस सत्र होत आहेत। परंतु आता त्यामध्ये आणखी 5 मशीनची वाढ झाल्यामुळे अधिकाधिक गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे। याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांनी आमदार दळवी यांचे विशेष आभार मानले आहेत। डायलिसिस रुग्णांना बसवण्यात येणारा फिशुला आणि कॅथेटर बसवण्यासाठी मुंबई इथे जावं लागत होतं। याचा खर्च देखील 50 ते 60 हजार इतका रुग्णांना करावा लागत होता। परंतु आता जिल्हा रुग्णालयामध्ये या विषयाचे तज्ञ डॉक्टर अक्षय घुरसाळे हे प्रत्येक आठवड्यामध्ये येऊन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सेवा देत आहेत। त्यामुळे रुग्णांचा आर्थिक आणि शारीरिक त्रास कमी झालाय। त्यांच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील 18 ते 20 रुग्णांनी याचा लाभ घेतलाय। आमदार दळवी यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून लवकरच ग्रामीण रुग्णालय मुरुड इथे 5 बेडचं अद्ययावत डायलिसिस सेंटर सुरू केलं जाणार आहे। याकरिता राज्य पातळीवर आमदार दळवी यांनी विशेष पाठपुरावा केलेला आहे। यामुळे अलिबाग मुरुड रोहा येथील एकही गरजू रुग्ण डायलिसिस विना राहणार नाही, तसंच प्रतीक्षेतही राहणार नाही। जिल्हा रुग्णालय इथे बऱ्याच कालावधीपासून इमारत दुरुस्तीच्या कामामुळे 2 बेडचा अपघात विभाग होता, परंतु जिल्हा रुग्णालयातील बेडच्या दृष्टीने अपघात विभाग मोठा असणं अपेक्षित असल्यानं माननीय आमदार महोदयांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अद्ययावत 5 बेडचा अपघात विभाग तयार करण्यात आलाय, ज्यामध्ये सर्व आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध आहे। तसंच अपघात विभागामध्ये 24/7 वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि इतर स्टाफ कार्यरत असणार आहे। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभ हस्ते श्याम नंदी, शिवाजीनगर, अलिबाग, वृषेश म्हात्रे, भूते अलिबाग आणि गीता पांडुरंग म्हात्रे, गोठवणे उरण या दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांग साहित्याचं वितरण केलंय। तसंच यापुढील कालावधीमध्ये लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग इथे 300 बेडचं अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल आणि 1.5 वर्षामध्ये रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं माननीय आमदार महोदयांनी मनोगत व्यक्त केलं। याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांनी माननीय आमदार आणि राज्य शासनाचे शतशः आभार व्यक्त केले। सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डायलिसिस आणि अपघात विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसंच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।